क्षेत्रामध्ये, कारण माणसानं जर सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी एक लढाऊ व्यक्तिमत्व जर असेल तर ते टोपे साहेब. एक त्यांनी सत्कार ठेवला म्हणून मी त्यांची हे करत नाही, परंतु ते खरोखर आहे. कारण आमचा सकाळी एक विषय झाला, टोपे साहेब आमच्या नागरिक साहेब नरेगावचे रोग झाला त्या साला आज एवढे फुलंब्री तालुक्यामध्ये एवढे राजकारणी लोक एकाने आपलं साधा फोन नाही केला, म्हणजे नेमकं कारण काय? त्याला ते एक यूज अँड थ्रो अशा परिस्थिती आज फुलंब्री तालुक्यातले सगळे पत्रकार सजग आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक पत्रकारांची बरोबरी करणारे कार्यकर्ते आणि लिखाण त्यांचं अतिशय शास्त्र शुद्ध आहे. कोणत्याही नेत्याच्या विरोधात पीत नाही, कोणत्याही म्हणजे पित्त पत्रकारिता नाही. कारण सध्या पे न्यूजचं फार मोठं काम या ठिकाणी चालू सध्या देशामध्ये. पे म्हणजे पैसा भेटला म्हणजे बातमी जशी मिळते तशी तुमच्या मनासारखी त्या ठिकाणी छापल्या जातात, परंतु त्याच्यातून आमचे पत्रकार किमान वाचलेले आहेत असं मला तरी वाटतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी आमचा सत्कार केला, येथूनची सत्कार केला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि पत्रकार संघटनेत तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची राजकीय प्रगती हो, उज्ज्वल हो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद. पत्रकार दिनानिमित्त आज जो जांभेकरांचा आज आपण जे कार्यक्रम ठेवला आहे पत्रकारिता कशी केली आपण सगळ्यांना आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित असलेले नाव घेताही मला कळालं सगळेच सर्व आपले इकडचे नागरिक पत्रकार आहेत, जयस्वाले, नंदू, अहमद, मोरे पाटील, काळे, आपले मौलाना आहे, आमचे मित्र इम्रान, सत्वराज या ठिकाणी उपस्थित, सीमन, बाकी सर्व उपस्थित पदाधिकारी, जमीर बाबा आयुक्त उमेश, आपल्या नंतर मग आले पडेल सर्वच पोलीस कार्यकर्ते आणि आत्मरच्या पत्रकार मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे सगळ्यांचा तो आधारस्तंभ होता म्हणून चौथा ते पत्रकार सगळ्यांना घेऊन चालत असताना आपली बातमी तिथपर्यंत पोहोचत असतात, लोकांपर्यंत, जनतेपर्यंत त्या बातम्या पोहोचत असतात, त्या मार्गदर्शक बातम्या असतात. पत्रकारिता करत असताना आजकाल आम्हाला अपेक्षा झालेली आहे की आमच्या बातम्या आल्या पाहिजे, आम्ही थोडा छोटा मोठा कार्यक्रम केला त्या बातम्या आल्या पाहिजे, आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात. परंतु सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं नाही, कारण शेवटी पत्रकार म्हटलं तर त्यांना काहीतरी त्या ठिकाणी त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं आणि त्या पद्धतीने त्यांना जाहिराती वगैरे त्या माध्यमातून मिळाले पाहिजे. पत्र मी सामना हे जवळून पाहिलेले, सामना मी एजन्सी होती आणि सामनाचा पत्रकार म्हणून पण काम केलं आणि त्यावर मी बघितलं तर मी आप्पा सिमनचे वडील आम्ही लहानपणी पाहत होतो, ते त्यांच्याकडे एजन्सी होती, ते 10 पैसे 5 पैसे 15 पैसे कमिशन त्या पत्रकार पेपरला आपल्याला मिळायचे आणि त्याच्यावर ते सगळं चालायचं. त्याच्यामुळे 2 गिराईक जर असे भेटले महिन्याचे पैसे जर दिले नाही तर त्याची एजन्सीच आऊट झाली. म्हणजे पेपर होता आमच्याकडे, तर आपण जेवढे पैशाचं डिपॉझिट देऊ तेवढेच पेपर ते आपल्याला मिळायचे, 5 पेपर सुद्धा वरती मिळायचे अशी परिस्थिती होती. आणि सामन्याला तेव्हा आपोआप 25 पैसे कमिशन फक्त, आणि जर 2 गिरायकांना पैसे दिले तर तिथं पैसे जात नव्हते आणि परत काळे करून करून ते वृत्त तर त्यावेळेस अशी परिस्थिती होती. आणि आजही पेपर जर चालवायचा एजन्सी चालवायची तर ही कठीण परिस्थिती आहे, परंतु बरेच एजन्सी धारक असतात ते त्याच्यातून चिकाटीनं काम करून ते पेपर जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. सकाळी 4-5 वाजेला संपूर्ण गाड्यांमध्ये रात्रभर त्या ज्या गाड्या असतात प्रायव्हेट गाड्या लावल्या असतात त्याच्यामधून मी सुद्धा जळगावपर्यंत पेपर पोहोचतो केले. सुरुवातीला जी मी धडपड केलेली आहे त्यावेळेस एजन्सी असताना गाडी सुद्धा आपण सामन्याला लावलेली जळगावपर्यंत मी पेपर पोहोचायचं त्यावेळेस. म्हणजे अशा पेपर हा काही असा म्हणजे खूप मोठं काही त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे असा विषय नाही, परंतु जाहिरातीच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून तो पेपर कसं चालवता येईल प्रत्येक त्या ठिकाणी असते पेपर संपादक ते
तर तसं चालवायचं त्या पद्धतीने चाललं तर खूप कमी पेपर आहे की त्यांना बाकीची गरज नाही पडत. जाहिराती वगैरे त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतात. आता परिस्थिती अशी झाली का सरकारी पेपरचं जे सरकारी ज्या जाहिराती आहे तेवढं जेवढं पेपरला वृत्तपत्राला जास्त करून मिळतात. प्रायव्हेट लोकांच्या जाहिराती कमी झाल्या. कारण काय आलं योग असा आलेला आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, TV आली आणि याच्यावरती सगळं ताबडतोब आता आपण जे कार्यक्रम झाला लगेच ताबडतोब मीडियावर जातो. त्याच्यामुळे तर आता ते पेपरला खूप महत्त्व, बातमीला खूप महत्त्व कमी झालेलं आहे. त्याचं महत्त्व आहे परंतु लोकांच्या आता ते कमी झालं. कारण उद्या सकाळी पहिले असं व्हायचं आज जर कार्यक्रम झाला संध्याकाळपर्यंत जर संकलन करायचं, पूर्ण जमा करायचं, फोटो काढायचं. त्याला मग आम्ही जेव्हा आमदार सीमांकडे होतं ते फोटो काढायचं त्यावेळेस औरंगाबादला संभाजीनगरला जायचं आणि ते फोटो तुटल्यानंतर मग ते प्रेसला जायचं. मग 2-3 दिवस तेव्हा बातम्या यायला लागायचं. आता तुम्ही बातल्या इथं चालू असताना तुम्ही ताबडतोब तिकडं व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवतात, ताबडतोब तिकडे बातम्या लागतात. म्हणजे त्यावेळेचा आजचा जर आपण बघितलं तर खूप मोठा फरक झालेला आहे. आणि त्याच्यामुळं पत्रकार तेव्हा तालुक्यामध्ये एखादा पत्रकार असायचा. पण आता जो सुशिक्षित वर्ग असल्यामुळं पत्रकार आता त्या ठिकाणी भरपूर लोक त्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. आपण सर्व मित्र परिवार आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतात. आजच्या या जास्त भाषण नाम होतं आजच्या पत्रकाराच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना पत्रकारांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. आणि पुढील आता नवीन वर्ष सुद्धा आपल्याला चालू झालं आहे. नवीन वर्षाच्या पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या सर्वांचं दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो हीच आपल्या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी फुलंब्री टाइम्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.